हाय, मी मधुरा पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या इंटरव्ह्यू सेशनमध्ये आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग प्रोसेस बाबत थोडं जाणून घेणार आहे। तर यासाठी आपल्यासोबत अस्मी करियर ॲडवायझरचे डायरेक्टर शारंग कट्टी सर आपल्यासोबत आहेत। तर सर, मी तुम्हालाच रिक्वेस्ट करते की तुमच्याबद्दल आणि तुमच्या या अस्मीबद्दल एकूणच थोडीशी माहिती द्याल का आम्हाला? थँक्स मधुरा। अस्मीबद्दलची आणि माझ्याबद्दलची इंट्रोडक्शन मी थोडक्यात करून देतो। अस्मी अलायन्स ऑफ स्टुडंट फॉर मेंटरशिप अँड इनोव्हेशन नावाची आमची संस्था आहे। याच्यात करियर एंट्रन्स ॲडमिशन स्कॉलरशिप्स ह्या बेसिक आम्ही 4 गोष्टींवर काम करतो। सो आजचा जो आपला सेशन आपण घेणार आहे तो बेसिकली ॲडमिशन प्रोसिजर याच्या संदर्भातला आपण घेणार आहे। माझ्याबद्दल इंट्रोडक्शन करून सांगायची झाली तर माझं नाव शारंग कट्टी, स्वतः माझं BE मेकॅनिकलपर्यंत शिक्षण पूर्ण आहे आणि गेले 6 वर्ष इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर ह्यासारख्या प्रोफेशनल कोर्सेसचं ॲडमिशन प्रोसिजरमधलं काउन्सिलिंग करण्याचं मी काम करतो। तर बाकी प्रश्नांच्या आधी जसं तुम्ही म्हणलात की तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर तुमचं इंजिनिअरिंग टू हे करियर काउन्सिलर अशी ही जी जर्नी आहे ती त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती घ्यायला खूप आवडेल। नक्कीच। तर माझी स्टोरी 3rd इयरपासून चालू होते। मी प्रॉपर सांगलीच आहे आणि सांगलीला मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं। तर 3rd इयरला असताना मला आमच्या मित्रांच्याच डिस्कशन चालू होतं की इंजिनिअरिंग कोणकोणत्या ब्रांचेस होत्या, आपण ह्या लाईनला कसं आलो। काही माझे मित्र असे होते की ज्यांना इंजिनिअरिंगपेक्षा वेगवेगळ्या आर्ट्समध्ये त्यांचा इंटरेस्ट होता, पण एक फ्लोमध्ये ते इंजिनिअरिंगला आले होते। सो असं मला वाटलं की काही विद्यार्थी असे होते की खूप हुशार आहेत पण त्यांना IITs, NITs ह्याच्याबद्दलची माहिती नव्हती। सो माझ्या स्कूलपासूनच स्टार्ट करू म्हणून मी माझ्या स्कूलला अप्रोच केलं आणि स्कूलमध्ये सांगितलं की मी हाफ ॲन आवर इंजिनिअरिंगचं मला जेवढी माहिती येते तेवढी मी सांगायचा प्रयत्न करणार आहे। ना त्यावेळी प्रेझेंटेशन होतं, ना काही त्याच्यात प्रॉफिट मार्जिन मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा होता। जस्ट जे 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना जर का एकत्र तुम्ही गॅदर केलं तर त्यांना काहीतरी मला माहिती देण्याची इच्छा आहे असं मी सांगितलं। स्कूलनं खूप छान अपॉर्च्युनिटी दिली, स्कूलनं मला स्टेज प्रोव्हाइड केलं आणि मी तिथं सहज माझे पॉईंट्स काही मांडले। मग त्यावेळी IITs, NITs ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या मी थोड्या क्लिअर मुलांसमोर मांडू शकलो। तर मला त्याच्यानंतर कॉल्स यायला सुरुवात झाली आणि भरपूर माहिती विचारायला सुरुवात झाली। मी माझ्या पद्धतीनं मला जेवढी माहिती देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न पण केला। त्यावेळेस माझं 3rd इयर जेव्हा संपत होतं, एक्झाम्स होत्या, एक्झाम्सच्या वेळी ॲडमिशन प्रोसिजरबद्दलचे बरेचसे क्वेश्चन्स यायला लागले। सो मला त्यावेळी जाणवलं की मला जेवढी माहिती आहे तेवढी मी देऊ शकतो। ह्याचा अर्थ मी परफेक्ट माहिती देतोय असं नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी फक्त इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे म्हणून मी इंजिनिअरिंगची माहिती देऊ शकतो, पण बेसिकली फक्त इंजिनिअरिंग करणारे काय सगळे विद्यार्थी नाही आहेत। बऱ्याच ब्रांचेसला, बऱ्याच स्ट्रीमला लोकांना जायचं आहे, जे की प्रोफेशनल कोर्सेस आहेत, बाकीचे काही कोर्सेस आहेत, तिथं लोकांना जायचं आहे। तर ही माहिती जर का एकाच प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना आपण देऊ शकलो तर ते विद्यार्थी पालकांना भरपूर जास्त उपयोगाचं होईल असा विचार करून मी माझ्या इंजिनिअरिंगच्या 4th इयरला असताना ही माझे कलिग अनिश कुलकर्णी सर यांच्याबरोबर ही कंपनी स्टार्ट केली आणि या कंपनीमध्ये आम्ही करियर, एंट्रन्स, ॲडमिशन, स्कॉलरशिप या स्टेप बाय स्टेप एक इम्प्रूव्हमेंट करत आज ह्या कंपनीपर्यंत पोहोचलो। सो डायरेक्ट इंजिनिअरिंगमधून काउन्सिलर हा रोल कसा आला तर ह्या पद्धतीनं आला। मूळतः आम्ही असं कुठलं शिक्षण घेतलं नव्हतं की काउन्सिलिंग होईल। बेसिकली स्टार्ट ॲडमिशन काउन्सिलिंगपासून झाला की जो बेसिकली स्टॅटिस्टिकल डाटा बेस्ड होता सगळा, आणि त्याच्यानंतर ह्या टोटल फील्डमध्ये येऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे ऑफिसेस चालू करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, कोचिंग क्लासेस असतील, इथून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला। सो अशी होती आमची टोटल जर्नी। ओके, ग्रेट। खरंच खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे। तुम्ही म्हणाला तुमचे इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर काही स्टुडंट्सच्या मनात जे इंजिनिअरिंग बाबतीतचे क्वेश्चन्स आहेत त्यापासूनच मी सुरुवात करते। तर सध्या महाराष्ट्र CETचा रिझल्ट लागलेला आहे आणि इंजिनिअरिंगची प्रोसेस पण सुरू झाली आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असे क्वेश्चन्स आहेत की प्रायोरिटी कशाला द्यायची, तुम्ही ब्रांचला प्रायोरिटी द्यायची आहे की कॉलेजला प्रायोरिटी द्यायची आहे, मग याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? सो हा एक नेहमी विचारला गेलेला प्रश्न आहे मला। पर्सनलाइज काउन्सिलिंग असू दे नाहीतर जनरलाइज सेशन असू देत, ब्रांच इम्पॉर्टंट की कॉलेज इम्पॉर्टंट? आता ह्याच्यासाठी काही थोडक्यात मी सांगतो, हे कारण भरपूर एक्सप्लेन करण्याचा पार्ट आहे हा आणि तो स्टुडंट वाईज चेंज होतो। ज्या विद्यार्थ्याला फक्त ग्रॅज्युएशनवर थांबायचं आहे त्याच्यासाठी भरपूर ब्रांच इम्पॉर्टंट आहे। ज्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन नंतर काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे पण ते त्याच्या फील्डच्या रिलेटेडच करायचं आहे, लाईक एखाद्यानं जर का मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं आणि त्याला डिझाईनमध्ये उद्या जर का काम करायचं आहे तर त्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन हे फार रिलेटेड आहे। त्यामुळे त्याच्या अशा विद्यार्थ्यांसाठी भरपूर महत्त्वाचं आहे त्यांची ब्रांच।
पण समजा एखादा विद्यार्थी QPSCला जाणार आहे, MPSCला काहीतरी जाऊन पुढे शिकणार आहे किंवा MBA करायचं आहे, MSला जायचं आहे, तर अशा वेळी विद्यार्थ्यांना त्याचं ब्रांचपेक्षा काही वेळेला कॉलेज प्रेफर केलेलं भरपूर चालू शकतं. पण आजकालचा जो ट्रेंड आहे तो फक्त आणि फक्त जॉब ओरिएंटेड बघितलं जातं. म्हणजे ज्या ब्रांचला जास्त जॉब अवेलेबल आहेत ते आमच्यासाठीचा प्रायोरिटीचा मुद्दा. तर मला अशा विद्यार्थ्यांना, पालकांना मुद्दामून सांगायचं आहे की अशा बऱ्याचशा टेस्ट अवेलेबल आहेत. स्वतः आम्ही देखील ती स्ट्रीम सिलेक्टर टेस्ट घेतो. त्या स्ट्रीम सिलेक्टर टेस्टमधून तुम्हाला कळतं की आपला विद्यार्थी कोणत्या ब्रांचला जायला चांगला आहे. त्या ब्रांचबद्दलची आम्ही डिटेल माहिती देखील देतो. आपल्याकडे एकूण 62 ब्रांचेस ऑलमोस्ट अवेलेबल आहेत की जे आपल्याला माहिती असलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त बाकीच्या ब्रांचेस तर आहेतच, पण काही अगदी इन्स्ट्रुमेंटेशन असू दे, मेटलर्जी असू दे, ह्या ब्रांचेस सुद्धा ह्या मेजर ब्रांचेस म्हणून जर का आपण ट्रीट केल्या तर त्याच्यात एवढ्या ज्या ब्रांचेस येतात तर त्याच्यातल्या ब्रांचेसबद्दल थोडी आधी इन्फॉर्मेशन मिळवून घ्या. आपल्या विद्यार्थ्याचा फिजिक्स जास्त चांगला आहे की केमिस्ट्री जास्त चांगला आहे, मॅथ्स तर असलाच पाहिजे. काही विद्यार्थ्यांचा बायोलॉजी हा देखील इंटरेस्ट असतो मॅथ्स बरोबरीनं, त्यावेळी तिथं बायोमेडिकल, बायोटेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या ब्रांचेस पण आपल्याला सांगता येईल. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो स्टुडंट वाईज व्हेरी होईल की ब्रांच चांगली की कॉलेज चांगलं. पण मी एक अंदाजे ढोबळमानानं थोडंसं सांगायचं झालं तर मी हे सांगेन की तुमचं ओरिएंटेशन काय आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, नाही करायचं आहे, आणि करायचं असेल तर काय करायचं आहे, याच्यावर तुम्हाला ब्रांच सिलेक्शन आणि कॉलेज सिलेक्शन याची प्रायोरिटी ठरवावी लागते. ओके, तर आता साधारण स्टुडंट्सची अशी धारणा असते की कॉलेजचा कॅम्पस कोणते येतात ते पण बघून ऍडमिशन घेतात. मग आता जॉब सिनारिओ तुमच्या मते काय आहे? म्हणजे आता कुठं जॉब चांगले आहेत आणि स्टुडंट्सनी कुठली ब्रांच प्रेफर करावी असं तुम्हाला कुठली वाटते? मी नेहमी विद्यार्थ्यांना ज्यावेळी गाईड करत असतो त्यावेळी नेहमी सांगतो की इंटरेस्ट आणि स्कोप असा नेहमी सगळ्यांसमोर एक क्वेश्चन आहे. स्कोप याबद्दल मी थोडासा नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की इंटरेस्ट पहिला फॉलो करा, कारण स्कोप हा 5-5 वर्षांना चेंज होणार आहे. जर का आपण 2010चा सिनारिओ बघितला तर थोडा इलेक्ट्रॉनिक्स हा जास्त बूममध्ये असलेली ब्रांचमध्ये मोजला जायचा. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ENTC, त्याच्यानंतर थोडासा मेकॅनिकल होता. आत्ता सध्या थोडं कम्प्युटर हे थोडंसं जास्त चालतं. हे मोस्टली माझ्या अंदाजानुसार जॉब अवेलेबिलिटीवरती चालणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण जर का बघायला गेलो तर अजून 2010 पासून 2020 पर्यंत 10 वर्षात मेकॅनिकलला काय जॉबच नाही आहे तसं झालंय का? किंवा सिव्हिलला किंवा बाकीच्या ज्या आपल्या ब्रांचेस आहेत त्याला आपल्याकडे अजिबातच जॉब नाही तसं झालंय का? स्कोप हा एक नेहमी पॉईंट असतोच विद्यार्थ्यांचा की सगळ्यात जास्त स्कोप, सगळ्यात जास्त जॉब कुठं आहेत तिथं मला जायचं आहे. त्यामुळं हा मुलांचा मुद्दा असतो की कोणत्या कॉलेजला जास्त कॅम्पस आहेत. नॉर्मली मी एक जनरलाइज तुम्हाला सांगेन की जी ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेट असतील, जी ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत तिथं मात्र थोडं आपल्याला कॅम्पस अवेलेबिलिटी जास्त दिसते. पण जर का मला विचारलं तर मी नेहमी तुम्हाला सांगेन की ब्रांच ही तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. ब्रांच ही तुमच्याबरोबर पुढं आयुष्यभर राहणार आहे, कॉलेज हे 4 वर्ष राहणार आहे. डेफिनेटली त्याच वेळेला मी मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे सांगेन की तुम्हाला पुढं काय शिकायचं आहे त्याच्यावर तुमचं कॉलेज आणि ब्रांच हेही डिपेंड असतं. त्यामुळं जर का तुम्हाला पुढं त्या ब्रांचमध्ये फार लॉंग टर्ममध्ये कामच करायचं नसेल तर ब्रांच थोडीशी कॉम्प्रोमाइज करतात लोक आणि कॉलेजला प्रेफरन्स देतात. ऑफकोर्स कॉलेज सिलेक्ट करतात, चांगलं आहे ते विचार करतात. हे कारण काय तर तिथं असणारा कॅम्पस अवेलेबिलिटी. आता मी जनरलाइज असं सांगायचा प्रयत्न केला तर जे आता सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, कोविडच्या सिच्युएशनमध्ये पण सॉफ्टवेअर इंडस्ट्री बिलकुल थांबली नाही, तिथं उलटी जॉब अवेलेबिलिटी अजूनही जास्त वाढत गेली. आता स्कोप कुठल्या फील्डला आहे, कुठं कॅम्पस जास्त चांगले येतील तर ऑफकोर्स ज्या कॉलेजला कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स ह्या ब्रांचेस आहेत तिथं तुम्हाला जास्त अवेलेबिलिटी आहे. पण एक क्लिअर थोडंसं करेन की ऑटोनॉमस कॉलेजेस जे असतात तिथं आपल्याला कॅम्पस भरपूर जास्त मिळतात, कारण वेगवेगळी त्याची कारणं आहेत की ऑटोनॉमस कॉलेजचे बेनिफिट्स काय आहेत वगैरे वगैरे. नॉर्मली प्रायव्हेट कॉलेजला पण ह्याच ब्रांचेस जास्त प्रेफर केल्या जातात, कारण एकच आहे तिथली जॉब अवेलेबिलिटी. आता तुमच्या बोलण्यामध्ये ऑटोनॉमस किंवा प्रायव्हेट कॉलेज असं जे तुम्ही म्हणलात तर एखाद्या कॉलेजला ऑटोनॉमी आहे किंवा नाही यावरून काय फरक पडू शकतो? येस, खूप छान क्वेश्चन आहे ऑटोनॉमी ह्याबद्दल. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की ऑटोनॉमस म्हणजे नक्की काय आणि ऑटोनॉमी मिळालेल्याचे काय फायदे आहेत का? ऑटोनॉमी म्हणजे काय, मराठीतून सांगायचं झालं तर स्वायत्तता. जी काही कॉलेजेस आहेत, आपण एक एक्झाम्पल घेऊया, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि त्याला ऑटोनॉमी पण दिली आहे. ऑटोनॉमी दिल्यामुळं वालचंदचे काय बेनिफिट्स होतात
एक तर वालचंदला ज्यावेळी ऑटोनॉमी दिली जाते म्हणजे त्यांना युनिव्हर्सिटीपेक्षा स्वतःचे पेपर काढायला परमिशन देतात, त्यांचा स्वतःचा सिलेबस ठरवायला परमिशन देतात, तर अर्थातच त्या कॉलेजचं काही ना काहीतरी स्टँडर्ड तेवढं उंचावलं गेलं आहे की त्यामुळे त्यांना युनिव्हर्सिटी लेवलचे काही जे निर्णय आहेत ते घ्यायची परमिशन दिली गेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ही जे कॉलेजेस आहेत तिथं कॅम्पस भरपूर जास्त चांगल्या पद्धतीनं असतो अवेलेबल, म्हणजे जॉब हा जो मुलांचा मेन महत्त्वाचा पॉईंट असतो इंजिनिअरिंग कॉलेजच्यासाठी तो भरपूर मोठ्या प्रमाणात कव्हर केला जातो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की ॲटॉनॉमस कॉलेजला गेल्यामुळे काय फायदा आहे. सो ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये सगळ्यांनाच वर्ष तर 12 महिन्याचं मिळतं, पण ह्या ॲटॉनॉमस कॉलेजेसच्या सेमिस्टर पॅटर्न ज्या असतात त्याच्यात असा फायदा होतो की ॲटॉनॉमस कॉलेज असल्यामुळं त्यांना सिलेबस ते स्वतः डिसाईड करू शकतात, लहान मोठा करू शकतात आणि त्याच्यानुसार ते एक्झाम्स घेत असतात. सो ह्याच्यात वेळ भरपूर जास्त मोठा मिळतो ॲज अ हॉलिडेज. आता ते विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे की घरी जाऊन ते एन्जॉय करायचं मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर, की एखादा एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायच्या, जसं की एखादं सॉफ्टवेअर शिकणे असेल, कोणत्या तरी इंडस्ट्रीमध्ये जाऊन इंटर्नशिप करणं असेल, हे त्या विद्यार्थ्यांवर डिपेंड राहील. सो ॲटॉनॉमस कॉलेजचे इन ऑल भरपूर फायदे आहेत. एक तर म्हटल्याप्रमाणे जॉब अवेलेबिलिटी, दुसरं अपडेटेड सिलेबस, कारण युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस आहे तो आफ्टर 5 इयर्स आफ्टर 10 इयर्स असा अपडेट होत असतो, पण ॲटॉनॉमस कॉलेज ह्या स्वतःचा सिलेबस स्वतः ठरवत असल्यामुळं आज एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली तर मे बी ते नेक्स्ट इयर लगेच सिलेबसमध्ये चेंज करू शकतात. आणि तिसरं आणि महत्त्वाचं, इंटर्नशिप असतील किंवा को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी कंटिन्यूअस 15 डेज 30 डेज मिळणारा टाईम, अशा भरपूर बेनिफिट्स असल्यामुळं लोक ही नेहमी ॲटॉनॉमस कॉलेजला जास्त प्रेफर करतात. सो मीही सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन की ॲटॉनॉमस कॉलेजलाच प्रेफर करा, पण डेफिनेटली काही प्रायव्हेट कॉलेज आपल्याकडे अशीही आहेत की जी प्रायव्हेट कॉलेजेस काही ॲटॉनॉमस कॉलेजपेक्षाही जास्त चांगली आहेत, त्यामुळं तिथं मात्र बाकीचे जे क्रायटेरियाज असतात कॉलेज सिलेक्शनचे हे विचारात घ्या आणि मगच कॉलेजचा प्रेफरन्स द्या. तर अर्थातच या सगळ्या बघूनच आपल्याला प्रोसिजरमध्ये स्टुडंट्सना उतरायला लागणार आहे. तर या प्रोसिजर मधल्या काही ज्या शंका असतात त्याबद्दल आपण थोडंसं बोलू. तर यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे काय असतो आणि एक्झॅक्ट स्कोर किती केला पाहिजे स्टुडंटनी, याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया ह्या वर्षीचा सगळ्यात महत्त्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो चेंज झाला आहे तो आपण सगळ्यांनी नोट डाऊन करून घेण्यासारखा आहे. नॉर्मली लास्ट इयरपर्यंत इंजिनिअरिंगला जर का तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर महाराष्ट्र HSC असेल किंवा तुमचं जे काही बोर्ड असेल त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 कंपल्सरी सब्जेक्ट असतात आणि त्याच्यात मिळून 300 पैकी तुम्हाला 150 मार्क म्हणजे 50% हे कंपल्सरी असायचे. पण ह्या वर्षीपासून ती इलिजिबिलिटी थोडी कमी करण्यात आली आहे. म्हणजेच ओपन मेरिटचा जर का विद्यार्थी असेल तर त्याला 45% ही त्याची इलिजिबिलिटी केली आहे. म्हणजे त्याला 300 पैकी 135 मार्क जरी मिळाले तरी तो इंजिनिअरिंगला इलिजिबल आहे. अर्थात जसं लास्ट इयर 45% ही रिझर्व्ड कॅटेगरीसाठीची जी इलिजिबिलिटी होती ती आता 40%ला करून ठेवली आहे. म्हणजे 120 मार्क जरी मिळाले एखाद्या रिझर्व्ड कॅन्डिडेटमधल्या विद्यार्थ्याला तर तो इंजिनिअरिंगसाठी पात्र ठरणार आहे. सो ह्या वर्षीचा हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा रजिस्ट्रेशन प्रोसिजरच्या अगोदर सगळ्यात मोठा प्रश्न असतो, तो हा आता आपण इथं कव्हर करायचा प्रयत्न केला आहे की ह्या वर्षी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो चेंज झाला आहे. 120 पुढे जर का तुम्हाला मार्क असतील आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर असे तुम्ही ज्या कास्टमध्ये बिलॉंग करता ती सगळी डॉक्युमेंट्स रेडी असतील तर तुम्ही पात्र ठरणार आहे इंजिनिअरिंगला. आणि ओपन मेरिटचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 135 मार्क जरी असतील PCMचे मिळून तर ते इलिजिबल राहू शकतात. याच्यात थोडीशी अजून वाढ करून मी सांगेन की समजा एखादा विद्यार्थी ह्या क्रायटेरियामध्ये इलिजिबल होत नसेल तर त्याला केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट असतो त्याला ऑर सब्जेक्ट देता येतो. मग तो कुठला ऑर सब्जेक्ट देता येतो, त्याचा बायोलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा काय काय वेळेला आपल्याला बायफोकलमधले इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स असे सब्जेक्ट्स विद्यार्थ्यांनी घेतलेले असतात. तर त्या सब्जेक्टला केमिस्ट्रीला ऑर करून जर का तो दुसरा त्यांचा जो सब्जेक्ट आहे तो ॲडिशनल धरला आणि जर का त्यांना परत 135 मार्क्स और कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 120 मार्क्स होत असतील तर तो परत इलिजिबल राहणार आहे. सो इंजिनिअरिंगला इलिजिबिलिटी तशी आता भरपूर सोपी झाली आहे. फक्त ही खबरदारी घ्यायची आहे की ह्या वर्षी 45% हा क्रायटेरिया असेल इलिजिबिलिटी इंजिनिअरिंगसाठीचा. तर आपण मगाशी कॉलेजचे टाइप्स बघितले, तर सीट अलॉटमेंटमध्ये काही फरक पडतो का? ॲक्च्युली आपण जे मगाशी टाइप्स बघितले ते ॲटॉनॉमस आणि नॉन ॲटॉनॉमस, मी एवढंच थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं. बेसिकली टाइप्स भरपूर आहेत.
काही कॉलेजेस अशी आहेत की जी गव्हर्नमेंट आहेत, काही कॉलेजेस आहेत ती प्रायव्हेट आहेत, काही कॉलेजेस आहेत ती मायनॉरिटीवाली पण आहेत. सो ह्याचे टाईप्स भरपूर वेगवेगळे आहेत. गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस, गव्हर्नमेंट नॉन ॲटॉनॉमस, प्रायव्हेट ॲटॉनॉमस, प्रायव्हेट नॉन ॲटॉनॉमस. यातलं एक आपल्याला महत्त्वाचं फक्त एकच आहे की जी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात तिथं कोणताही असा रिझर्वेशन कोटा वगैरे नसतो की मॅनेजमेंट थ्रू आपल्याला सीट्स आहेत. आता मॅनेजमेंट कोटा जो असतो त्याला कसं काय असतं, म्हणजे त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट कुठली असते आणि त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन? सो मॅनेजमेंट हा भरपूर जणांना प्रश्न पडलेला असतो की मॅनेजमेंट कोटा नक्की गव्हर्नमेंट कॉलेजला असतो का, आणि असला तर तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा. सो मॅनेजमेंट कोटाचा एक्सप्लेन मी नक्कीच करतो. फक्त मी जे टाईप सांगत होतो त्याच्यात प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये हा मॅनेजमेंट कोटा असतो, हे पहिलं आपण क्लिअर करूया. कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा कधीही नसतो. फॉर एक्झाम्पल COEP आहे, VJTI आहे, गव्हर्नमेंट कॉलेज कराड आहे, जी कुठली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिथं मॅनेजमेंट कोटा कधीही नसतो. सो कुणालाही ह्या कॉलेजेसला जायचं आहे तर फक्त आणि फक्त आपल्या MHT CETच्या मार्क्सवरूनच जाता येईल. इव्हन ह्या कॉलेजमध्ये ऑल इंडिया कोटा जो JEEच्या मार्क्सवरून असतो तोही इथं कधी अवेलेबल नसतो. आता ही मॅनेजमेंट कोटाचा जो प्रश्न विचारला असतो तर त्याच्याबद्दल, सो मॅनेजमेंट कोटा जो आहे तो आपल्याला आहे अवेलेबल, पण फक्त आणि फक्त प्रायव्हेट कॉलेजेसला. प्रायव्हेट कॉलेजेसला टाईप्समध्ये मी ऑटोनॉमस असू दे नाहीतर नॉन ऑटोनॉमस असू दे, एखाद्या मायनॉरिटीचा असू दे किंवा नॉन मायनॉरिटी कॉलेज असू दे. मायनॉरिटी म्हणजे काय, तर एखादी जैन मायनॉरिटी असते, ख्रिश्चन मायनॉरिटी असते, मुस्लिम मायनॉरिटी असते, लिंग्विस्टिक असते एखाद्या, म्हणजे हिंदी मायनॉरिटीचं, सिंधी मायनॉरिटीचं, गुजराती मायनॉरिटीचं, असे वेगवेगळे टाईप्स आहेत मायनॉरिटीचे. सो ह्या सगळ्या कॉलेजेसमध्ये जी कुठली प्रायव्हेट आहेत तिथं आपल्याला हा मॅनेजमेंट कोटा कंपल्सरी दिसतो अवेलेबल. आता हे कॉलेजेस कुठलंही असू दे, परत एकदा उल्लेख करतोय, ऑटोनॉमस असू दे किंवा नॉन ऑटोनॉमस असू दे, 20% जागा ह्या मॅनेजमेंट कोटा, त्याला इन्स्टिट्यूशनल कोटा असं म्हणतात, त्याच्या अवेलेबल असतात. इथं ॲडमिशन प्रोसिजर कशी असते, तर इथली ॲडमिशन प्रोसिजर करत असताना डायरेक्ट कॉलेजला सर्टन अमाऊंट तुमची ठरवली जाते, ते डोनेशन द्यायचं आणि ते तुमची सीट कन्फर्म करतात. आता हे ऑन पेपर पैसे द्यायचे, कॅशमध्ये द्यायचे, हे सगळे डायरेक्टली कॉलेजचं डिसिजन असतात. फक्त ह्या मॅनेजमेंटच्या सीट 20% डिरेक्टली CET सेलनं त्या कॉलेजला दिलेले आहेत. सो टाईप्स वेगवेगळे जरी असले तरी फक्त आणि फक्त हा जो मॅनेजमेंट कोटा आहे तो आपल्याला प्रायव्हेट कॉलेजेसला अवेलेबल दिसेल. कोणत्याही ICT सारख्या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीला किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजला हा कोटा अवेलेबल नाही. ओके, तर मग स्टुडंटकडून प्रश्न असाही येतो की मॅनेजमेंट कोटामधून ऍडमिशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल की नाही. जरी मॅनेजमेंट कोटातून ॲडमिशन विद्यार्थ्याला घ्यायचं असलं तरी त्याला या प्रोसिजरला उतरावं लागतं. रिझन एवढंच की तो इलिजिबल आहे की नाही हे तो फक्त डॉक्युमेंट्स आणतोय म्हणून प्रूव्ह नाही केलं जात. तर तो जी ही प्रोसिजर असते ती जर का फॉलो करून त्याची डॉक्युमेंट सगळी व्हेरीफाय वगैरे केली जातात, फॅसिलिटेशन सेंटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, तर त्या फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन ज्यावेळी तो व्हेरीफाय करतो त्यावेळी तो इंजिनिअरिंगला पात्र आहे की नाही हे ठरतं. एकदा का तो इलिजिबल ठरला की मग त्यांना मॅनेजमेंट कोटा थ्रू जायचं की या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजर थ्रू ॲडमिशन घ्यायचं, हे टोटल त्याच्यावर डिपेंड असेल. मग या ज्या प्रोसिजर्स वगैरे आहेत त्याची काही इन्फॉर्मेशन वगैरे, म्हणजे त्यामध्ये काय स्टेप्स असतील, काय करावं लागेल, हे काही तुम्हाला सांगता येईल का? येस, याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे सेपरेट, आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. मी सगळ्यांना मुद्दामून सांगेन की त्यांनी हा व्हिडिओ बघा. मराठीतून व्हिडिओ बनवला आहे, 40 मिनिट्सचा व्हिडिओ आहे की ज्याच्यात तुम्हाला ऑलमोस्ट महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसिजर काय असणार आहे हे सगळं त्यात एक्सप्लेन केलं. हा व्हिडिओ फक्त ह्या नवीन वर्षीचा ब्रोशर येण्याच्या अगोदर केला होता, त्यामध्ये त्यात इलिजिबिलिटी क्रायटेरिया फक्त ओल्ड आहे जो की आता मी ऑलरेडी एक्सप्लेन केला. बाकी सगळ्या डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी त्यात मेन्शन केलं. मी शॉर्टमध्ये सांगतो की ही प्रोसिजर नक्की कशी चालणार आहे. तो पहिल्यांदा आत्ता ब्रोशर आउट झालं आहे इंजिनिअरिंगचं प्रोसिजरचं, ते ब्रोशर सगळ्यांनी रीड आउट करून घ्या. त्या ब्रोशरनुसारच मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. आता त्याच्यात रजिस्ट्रेशन प्रोसिजर स्टार्ट होईल असं नोटिफिकेशन येईल. हेच सांगत असताना मी मुद्दामून एक आयडिया देऊन ठेवतो तुम्हाला. आमचं अस्मी करिअर नावाचं इंस्टाग्रामला पेज आहे, ते इंस्टाग्रामचं पेज तुम्ही फॉलो करा. याच्यावर आम्ही सगळ्या अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळ देतोय. मग तुम्हाला तिथंच कळून जाईल की कोणती प्रोसिजर कधी स्टार्ट होणार आहे. सो तुम्हाला डेडलाईन्सची चिंता करावी लागणार नाही. तुम्हाला बिफोर डेडलाईन हे तुमचं सगळं काम होऊन जाईल. सो आपल्याला काम काय करायचं आहे, तर हा जो रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे ते कधी ओपन होतो याची वाट बघायची आहे. तो रजिस्ट्रेशन फॉर्म एकदा चालू झाला की हा सगळा प्रोसिजर ऑनलाईन आहे. फॅसिलिटेशन सेंटर्स म्हणजे ऑलमोस्ट तुमच्या जवळची सगळी इंजिनिअरिंगची कॉलेजेस जी काही आहेत
त्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला फॅसिलिटेशन सेंटर अशी अवेलेबिलिटी आहे. ही फॅसिलिटेशन सेंटर कोणकोणती आहेत हे सगळं वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल मिळेल. DTEच्या CET सेलच्या तिथे तुम्ही बघायचं आहे, त्या कॉलेजला जाऊ शकता किंवा स्वतःही तो ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरू शकता. या रजिस्ट्रेशन फॉर्मबद्दलचे सगळे डिटेल्स मी माझ्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर फॅसिलिटेशन सेंटरला आपल्याला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायला लागतील आणि तिथं ट्रू कॉपीज वगैरे जे असतील त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतील. हे होईल तुमचं बेसिक रजिस्ट्रेशन कंप्लीट. मग जनरेट होतो आपला स्टेट मेरिट रँक. स्टेट मेरिट रँक म्हणजे तुमच्या राज्यामध्ये इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात तुमचा कितवा नंबर आहे हे तुम्हाला कळेल. एकदा का हा रँक सक्सेसफुल जनरेट झाला की यू आर एलिजिबल फॉर बोथ कोटाज, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजर किंवा डिरेक्टली मॅनेजमेंट कोटा. मग त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्मच्या आपल्याला डेट्स दिल्या जातील, त्यात ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे, प्रेफरन्स आपली जी कुठली ब्रांच असेल ती भरायची आहे आणि मग त्याच्यानंतर अलॉटमेंट येईल. मग आपली पुढची सगळी ॲडमिशनची प्रोसिजर आपल्याला असणार आहे. सो ही जनरलाइज आपली प्रोसिजर असणार आहे. आणि तुझा जो प्रश्न होता मॅनेजमेंट कोटाला रजिस्ट्रेशन करावं लागतं का, तर येस, डेफिनेटली मॅनेजमेंट कोटासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता रजिस्ट्रेशन करतानाच आपण कॉलेजचे प्रेफरन्स फॉर्म भरायचे असतात का, आणि त्या फॉर्म बद्दल थोडी माहिती तुम्हाला सांगता येईल का? सो मगाशी जसं मी सांगितलं की रजिस्ट्रेशन फॉर्म हा आपला एक सेपरेट फॉर्म आहे जो मॅनेजमेंट कोटाच्या विद्यार्थ्यांना देखील भरायला लागतो. सो मॅनेजमेंट कोटातले ज्यांना ॲडमिशन पाहिजे आहे ते काय कॉलेजचा प्रेफरन्स भरणार नसतातच. सो रजिस्ट्रेशन फॉर्म हा फक्त आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर, राज्यात तुम्ही कितव्या नंबरला स्टँड करताय हा सांगणारा फक्त नंबर असेल. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल SML पहिला येतो, मग फायनल SML येतो, त्याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल कॉलेज प्रेफरन्स भरायचा असतो. सो हा कॉलेज प्रेफरन्स फॉर्म आणि रजिस्ट्रेशन फॉर्म या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो याच्यात कुठलेही कन्फ्युजन करून घेऊ नका. आता या ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म जो भरायचा आहे, जो की आपण कॉलेजचा कुठलं कॉलेज पाहिजे, कुठली ब्रांच पाहिजे याच्यासाठीचा आपण जो ॲक्च्युअली फॉर्म म्हणतो त्याच्याबद्दल शॉर्टमध्ये सांगतो. हे सगळं मी स्पर्धेला सांगेन की माझ्या व्हिडिओमध्ये थोडंसं स्पेसिफाय केलेलं आहे आणि ह्याच्याबद्दल तो फॉर्म कसा भरायचा असतो त्याचं सगळं स्क्रीन रेकॉर्डिंग पण मी फॉर्म आपले ॲक्च्युअलमध्ये चालू झाले की तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करेनच. या फॉर्म भरत असताना पण एकच काळजी घ्यायची आहे की आपल्याला जी ब्रांच पाहिजे, हा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरपूर सोपा केलेला आहे. सो इंजिनिअरिंगच्या फॉर्ममध्ये ज्यावेळी आपण प्रेफरन्स भरतो त्यावेळी आपल्याला सरळ फिल्टर्स दिलेत. तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी पाहिजे आहे, कोणती ब्रांच पाहिजे आहे, ॲटॉनॉमस पाहिजे आहे की नाही पाहिजे आहे, हे सगळे क्रायटेरियाज तिथं लावता येतात आणि त्याच्यानुसार तुम्ही ती लिस्ट तुमच्यासमोर उभी राहते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे आणि त्याला पुणे युनिव्हर्सिटीज फक्त द्यायची आहे, तर तो तिथं युनिव्हर्सिटी पुणे सिलेक्ट करू शकतो आणि तिथं त्याची ब्रांच जी पाहिजे ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट करू शकतो. ॲटोमॅटिकली पुण्यात ज्या ज्या कॉलेजेसमध्ये मेकॅनिकल ब्रांच अवेलेबल आहे ती लिस्ट तुमच्यासमोर अवेलेबल राहील. आता तुम्ही पहिला पेन पेपर घेऊन एक लिस्ट तयार करून घ्या असं माझं सजेशन आहे सगळ्यांना. जे तुमचे प्रेफरन्सेस आहेत, ऑफकोर्स तुम्ही कोणता ना कोणता तरी चांगला काउन्सिलर ह्याच्यात घ्याल की तुम्हाला कोणतं कॉलेज चांगलं आहे हे डिसिजन घ्यायला सोपा जाईल आणि तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं ते का घेतलं पाहिजे सगळे त्यात विचार तुम्ही केलेले असतील. हे करून तुम्ही पेन पेपरवर आधी लिस्ट रेडी ठेवा. ती कॉलेजेस जी तुम्ही पेपरवर रेडी केली आहे ती सगळी शॉर्टलिस्ट करा आणि सेकंड पेजला त्याला प्रेफरन्स लावायचा असतो की कोणतं कॉलेज 1 नंबरला ठेवायचं आहे, त्याच्यानंतर कुठलं, तिसऱ्या नंबरचं कुठलं, हे सगळं त्याच्यात क्लिअर कट आपल्याला मेन्शन करता येतं. फायनल लिस्ट आपली तयार होते प्रेफरन्स वाईज आणि मग शेवटी आपल्याला आपला पासवर्ड टाकून आपल्याला एक OTP येतो. तो OTP देऊन ही प्रेफरन्स लिस्ट लॉक करायची असते. एक महत्त्वाची नोट ह्याच्यात अशी की एकदा की प्रेफरन्स फॉर्म लॉक झाला की त्या राऊंडसाठी तो फॉर्म ब्लॉक होतो, परत तुम्हाला त्याच्यात कोणतेही एडिट करता येत नाही. सो ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म भरत असताना किती वेळा एडिट करता येतं, पण पासवर्ड टाकून OTP टाकून सबमिट करायच्या अगोदर. त्याच्या अगोदर तुम्ही कसे प्रेफरन्स पाहिजेत, किती ब्रांचेस पाहिजेत हे कसंही अल्टर करून भरू शकता. मिनिमम 1 मॅक्सिमम 300 असे ऑप्शन्स भरायचे आहेत आणि आपल्याला हा प्रेफरन्स फॉर्म सबमिट करायचा आहे. जर का हा फॉर्म तुमच्याकडून काही कारणास्तव सबमिट करायचा राहिला तर तुम्ही कॅप राऊंड 1, 2, 3 जो कुठला तुमचा राऊंड असेल त्याच्यात तुमचा फॉर्मच सबमिट झाला नाही, सो तुम्हाला कोणतीही अलॉटमेंट दिली जात नाही. सो खबरदारी घ्यायची आहे की आपला फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची एक प्रिंटआउट तुमच्याजवळ असेल. एक लास्ट पॉईंट फक्त त्याच्यात ॲड करतो की जसं आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय करून घेतली,
तसा आपला फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला कोणती फी भरायची गरज नसते किंवा परत एकदा फॅसिलिटेशन सेंटरला ARC म्हणजे ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरला जायची गरज नसते. फक्त आणि फक्त हा फॉर्म ऑनलाईनच सबमिट करायचा असतो. ओके, तर यानंतर आता रिझल्ट लागेल आणि कॉलेज अलॉट होतील, तर असेही क्वेश्चन्स असतात की मला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन मिळालेली आहे, तर त्याच कॉलेजला मी ॲडमिशन घेणं महत्त्वाचं आहे का, की दुसरं कुठलं कॉलेजला मी ॲडमिशन वगैरे घेऊ शकतो असं वगैरे काही? ओके, सो ज्यावेळी आपण कॅप प्रोसिजरमधून एंट्री करतो त्यावेळी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजरचे काही रूल्स असतात. सो जर का तुम्हाला तुमच्या दिलेल्या प्रेफरन्समध्ये प्रेफरन्स नंबर 1चा जर का ऑप्शन मिळाला, अलॉट झाला, तर तुम्हाला ते बंधनकारक आहे की तुम्हाला तो घ्यावाच लागतो आलेला मिळालेला ऑप्शन. जर का तो तुम्ही ॲक्सेप्ट नाही केला तर मात्र तुम्ही ह्या प्रोसिजरच्या सगळ्या आउट होता. समजा 2 पासून कोणत्याही पुढच्या नंबरचा तुम्हाला ऑप्शन अलॉट झालेला असेल तर मात्र त्यावेळी तुम्हाला मुभा आहे की तुम्ही ते मिळालेलं ॲडमिशन घेऊही शकता, अन्यथा ते जर का नको असेल तर ते तुम्ही सोडू देखील शकता. तुम्हाला डायरेक्टली सेकंड राऊंडला जाता येतं ॲडमिशन घेऊन पण किंवा न घेता पण एक महत्त्वाचा रूल असा की राऊंड नंबर 1, 2 और 3 जो कुठला राऊंड असेल त्याच्यात प्रेफरन्स नंबर 1 जर का अलॉट झाला तर मात्र तुम्हाला कोणताही ऑप्शन दिला जाणार नाही. ते कॉलेज कंपल्सरी तुम्हाला घ्यावंच लागेल. ओके, मग आता मी जर सेकंड राऊंडमध्ये प्रेफरन्स चेंज केला तर काही फरक पडतो का? येस, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. CET सेलच कंडक्ट करत असलेल्या 2 वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत की एक मेडिकल ॲडमिशन असतं आणि एक इंजिनिअरिंग आर्किटेक्चर फार्मसी ॲडमिशन प्रोसिजर असतं. यातलं मेडिकल ॲडमिशन प्रोसिजरमध्ये आपल्याला कधीच प्रेफरन्स फॉर्ममध्ये एडिट करण्याचा अवेलेबिलिटी आपल्याला करून दिली जात नाही. पण इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी याच्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की आपल्याला सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला परत प्रेफरन्स चेंज करण्याची मुभा आमच्यात अवेलेबल करून दिलेली असते. सो कधीही तुम्हाला वाटलं की आधीचं मिळालेल्या कॉलेजमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत, आपण जो एक ऑप्शन खाली ठेवलेला होता तो आपल्याला वरती आणायचा आहे आणि आपल्याला आता ते कॉलेज हवं आहे, तर डेफिनेटली आपण ते चेंज करू शकतो आणि त्याच्यानुसार आपली अलॉटमेंट चेंज होऊ शकते. आपण त्याच्यात ॲडमिशन जी काही कॅपची प्रोसिजर आहे त्याच्यानुसार घेऊ शकतो. ओके, सपोज आता मला दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे पण ते मला नको असेल तर मी पहिल्या कॉलेजला परत क्लेम करू शकते का? सो प्रत्येक कॅप प्रोसिजरचे काही रूल्स असतात. सो तसंच इंजिनिअरिंग कॅप प्रोसिजरचा रूल असा आहे की जी तुम्हाला बेटरमेंट आहे ती ॲक्सेप्टच करावी लागते. जर का ती बेटरमेंट मिळालेली तुम्हाला नको असेल तर तुम्ही परत तुमचा ऑप्शन फॉर्म पुढच्या राऊंडला अशा पद्धतीने चेंज करा की तुम्हाला पूर्वीचं कॉलेज जर का अवेलेबल असेल तर मिळू शकेल. पण इथं कोणती अशी मुभा नाही की तुम्हाला अपग्रेडेड एखादं कॉलेज मिळालं आहे आणि तुम्हाला त्याच्या पूर्वीच्या राऊंडमधलं कॉलेज परत घेता येईल का? तर याचं उत्तर आहे की नाही घेता येणार. याच्यातच तुम्हाला ज्यावेळी पहिला फॉर्म भरलेला असतो, तुम्ही ॲडमिशन कंप्लीट करून येत असता त्यावेळी तुम्हाला तिथंच विचारलं आहे फ्रीज ऑर नॉट फ्रीज. सो तिथं जर का तुम्ही नॉट फ्रीज करताय त्यावेळी तुम्ही बेटरमेंट जी कुठली मिळेल ती ॲक्सेप्ट करणार आहे असं तुम्ही सांगताय. जोपर्यंत तुम्हाला एखादी बेटरमेंट मिळत नाही तोपर्यंत तुमचं आधीचं कॉलेज कन्फर्म आहे. पण जर का एखादी बेटरमेंट मिळतीये तर तुम्हाला ती हवी आहे म्हणून तुम्ही तशा पद्धतीनं सेकंड राऊंडला फॉर्म भरला. सो एक लक्षात ठेवायचं की सेकंड राऊंडला तुम्हाला मिळालेल्या कॉलेजच्या पेक्षा जे चांगले कॉलेजेस आहेत जे तुम्हाला हवेत एवढेच फक्त भरायचे, म्हणजे आपलं ॲडमिशन प्रोसिजर एकदम सुरळीत जाऊ शकेल. तर आता बऱ्याच स्टुडंटना असाही क्वेश्चन येतो की राऊंड सेकंड आणि थर्ड पर्यंत थांबणं कितपत योग्य आहे आणि जसे जसे राऊंड आपले वाढत जातील तसे तसे आपले स्कोर कमी होत जाणार का? राऊंड 2, राऊंड 3 आणि त्याच्यानंतर काही वेळेला आपल्याला काउन्सिलिंग राऊंड जो मे बी ऑफलाईन पद्धतीने घेतला जातो या इथपर्यंत राऊंडला विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करावं असं मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगेन. कारण ह्याच्यात कुठलं नुकसान तर काहीच नाही आहे. राऊंड 1 नंतर मिळालेली सीट तुम्हाला होल्ड करता येते राऊंड 2च्या अपग्रेड मिळेपर्यंत. समजा अपग्रेड मिळाला तर अपग्रेडेड सीट परत होल्ड करता येते राऊंड 3ला आणि तिथपर्यंत तुम्हाला राऊंड 3चं ॲडमिशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतरही एखाद्या ऑटोनॉमस गव्हर्नमेंट कॉलेजला जर का सीट वॅकन्सी असेल तर त्यांचा जो काउन्सिलिंग राऊंड चालतो, इन्स्टिट्यूट लेवलला जो राऊंड चालतो त्या राऊंडला तुम्हाला ऑफलाईन रिपोर्टिंग और त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रिपोर्टिंग करून सीट देखील मिळाली तरी तुम्ही घ्यायतली पाहिजे असं माझं सजेशन आहे. कारण ह्याच्यात तुमचं कुठलंही फीच्या बाबतीत नुकसान होत नाही किंवा आता इकडचंही कॉलेज राहणार नाही, नवीन मिळालेलंही कॉलेज राहणार नाही, असा कोणताही त्रास विद्यार्थ्याला, पालकांना होत नाही. ही सगळी सेंट्रलाइज प्रोसिजर आहे. त्याच्यात कॅप 1 मधून 2 मध्ये, 2 मधून 3 मध्ये, 3 मधून अगदी 4th जो आपला काउन्सिलिंग राऊंड असेल तिथपर्यंत विद्यार्थ्यांनी गेले तरी नक्कीच चालू शकेल. जो दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की याच्यात मार्क्स कमी कमी होतात का? सो हो,
ह्याच्यात मार्क्स बऱ्याच वेळा कमी कमी होताना दिसतात. नॉर्मली सगळ्या जे मार्क्स आहेत ते कमी 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 होताना आपल्याला दिसतात. आजपर्यंतचा हा आपण रेकॉर्ड बघितला, ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर दिसेल. पण ह्या वर्षी स्पेसिफिकली मी उल्लेख करून सांगेन की जी आपली जोसाची ॲडमिशन प्रोसिजर असते, जी की IIT, NIT, I2IIT साठी घेतली जाते, किंवा ज्या प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, बिट्स असेल, VIT असेल, मणिपाल असेल, सो ह्यांच्या सगळ्या ॲडमिशन प्रोसिजर या ऑलरेडी कंडक्ट करून झालेल्या आहेत. सो जी डाऊन येणारे कट ऑफ्स आहेत ते कशामुळे असायचे, ह्यातले काही टॉपर्स, महाराष्ट्रातले टॉपर्स हे नेहमी त्या प्रोसिजरमध्ये एंट्री करून तिथं सीट क्लेम करून मिळवायचे. आता हे प्रॉब्लेम येणारच नाहीत, कारण ते विद्यार्थी ऑलरेडी त्या सीट सिक्युअर करून बसलेले आहेत. सो फारसा सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ खाली येईल याची शक्यता कमी आहे. पण डेफिनेटली मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्हाला बेटरमेंट एक्सपेक्ट असेल, ती ब्रांचमध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असेल, तर राऊंड सेकंड, राऊंड थर्ड, अगदी काउन्सिलिंग राऊंडपर्यंत वेट करा. यात कोणताही लॉस होणार नाही. ओके, तर तुम्ही आम्हाला आता इंजिनिअरिंग प्रोसिजरबद्दल खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण तरी स्टुडंट्सच्या मनात ज्यांना कमी मार्क्स पडलेले असतात त्यांच्या मनात हे कायम शंका राहतेच की आपल्याला कॉलेजला ऍडमिशन मिळेल की नाही. पण त्यांच्यासाठी तुम्हाला काय ऍडवाइस देता येईल? ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत किंवा काही पद्धतीनं ते आपण अपयशी ठरले असतील, या दोघांसाठी माझा सल्ला आहे की जे अगदीच अपयशी ठरले त्यांना बाकीचे भरपूर ऑप्शन्स आहेत. मी फक्त आणि फक्त काय इंजिनिअरिंग काउन्सिलिंगसाठी काम करत नाही. आमचं बेसिकली काम करिअर गायडन्स या क्षेत्रात चालतं. त्यामुळं तुम्ही नक्की अस्मीला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला वेगवेगळ्या करिअरच्या संधी काय काय अवेलेबल आहेत हे सांगायचा प्रयत्न करेन. आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडे कमी मार्क आहेत पण ते इलिजिबल आहेत त्यांच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेवढे या विद्यार्थी इलिजिबल होणार आहेत त्याच्यापेक्षा इंजिनिअरिंगच्या जास्त सीट्स या महाराष्ट्रात अवेलेबल आहेत. सो तुम्ही हे टेन्शन घेऊ नका की आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशनच मिळणार नाही. तुम्ही ह्याचं टेन्शन घ्या की आपल्याला मार्क का कमी पडलेत आणि हे मार्क आपल्याला कसे इम्प्रूव्ह करता येतील पुढच्या 4 वर्षामध्ये. कारण जे झालं गेलं, मार्क्स कमी आले, ठीक आहे, आपण कोणता ना कोणता मॅनेजमेंट कोटा असेल किंवा कॅप राऊंड थ्रू असेल, कुठून ना कुठून तरी आपण ॲडमिशन मिळवू. त्याच्यासाठी तुम्हाला डेफिनेटली अस्मी नेहमी हेल्प करेल. तुम्ही त्याहीसाठी आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला गाईड करू की कोणती चांगल्यातलं चांगलं कॉलेज आणि कोणती चांगल्यातली चांगली ब्रांच तुम्हाला कशी मिळू शकेल. पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हा आहे की ज्या ब्रांचमध्ये तुम्ही जाणार आहे तिथं तुमचा इंटरेस्ट असेल, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहे तिथं फुल फोकस देऊन तुम्ही काम करणार असाल तर आणि तरच तुम्ही इंजिनिअरिंगला या. कारण इंजिनिअरिंगला येऊन नुसतीच गर्दी करून एक इंजिनिअरिंगचा पार्ट बनण्यापेक्षा इंजिनिअरिंगमधला एक्सलन्स तुम्ही अचीव करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली 4 वर्षापूर्वीचा हा विद्यार्थी राहिला नसून एक बेस्ट इंजिनियर बनून हा सोसायटीमध्ये राहण्याचा अभिमान तुम्हाला नंतर बाळगता येऊ शकेल. थँक्यू सो मच सारंग सर. तुम्ही खूप चांगली इन्फॉर्मेशन आम्हाला शेअर केलेली आहे. तर तुम्ही तुमचा हेल्पलाईन नंबर आम्हाला शेअर करू शकाल का? थँक्यू मधुरा. तुला तुझे विद्यार्थ्यांचे सगळे क्वेश्चन्स असतात जे जनरली विद्यार्थ्यांना पडतात, ते सगळे क्वेश्चन्स अगदी परफेक्ट कलेक्ट करून तू माझ्यापर्यंत पोहोचवलेस, जेणेकरून मी त्याचे आन्सर्स खूप छान पद्धतीने देऊ शकण्याचा प्रयत्न केला. नक्कीच हे विद्यार्थ्यांना माहिती भरपूर युजफुल ठरू शकेल. मी माझा हेल्पलाईन नंबर तुमच्यापर्यंत शेअर करतोय. 74 100 190 77 74-100-190-77. कोणतीही तुम्हाला इंजिनिअरिंग रिलेटेड जनरल गायडन्स, पर्सनलाइज काउन्सिलिंग आणि फॉर्म फिलिंग अशी कोणतीही सर्व्हिस तुम्हाला हवी असेल तर डेफिनेटली या आमच्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा. मी आणि माझी टीम तुम्हाला नेहमी याच्या संदर्भात हेल्प करायला रेडी आहोत. थँक्यू.